पण चला म्हटलं टाइम येतो वॅक्स करून घेऊ आता आपण. हे बाई गरम आहे, घरच्या घरीच राहतं आमचं सगळं, तुम्हाला माहिती. बघ ते गरम हलकी करून मला गरम नाही, गरम का तरी पण फुकून घे. मेहंदी काढून झाली, अर्धी झाली, अर्धी राहिली. आराम पण चालू आहे. मेहंदी लावली हाताला, थंड वाजता बरं, एकदम गार हात पडून जातो. मेहंदी काढली या काय हातावर एकदम, म्हणजे आरबीएनच काढली, दोघींनी काढली मेहंदी. कार्यक्रमात गेलो होतो, तिकडून आलो आणि हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ परत. दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे. आम्हाला जायचं होतं नाशिकला भाच्याच्या लग्नाला, मग ती तयारी चालू आहे. जाताना मग बाकीचं सगळं आवरलं आणि निघालो. जास्त काही आवरलं नाही, कारण प्रवासामध्ये दगदग होती, प्रवास लांबचा होता. आवरलं वगैरे काही नाही, केसांची सेटिंग करायची होती फक्त, काहीच केलं नाही यावेळेस. चालूच नव्हतं. बस स्टँडला आलो, रेल्वे स्टेशन. भक्ती, आम्ही, पप्पा बस मग रेल्वेमध्ये बसलो. खूप छान प्रवास झाला हा पण, कारण एसी बस म्हणजे आपल्याला प्रवासामध्ये जर खरंच उन्हातानाचं फिरणं हे ते होत नसलं तर खरंच छान असा प्रवास हा खूप चांगला आहे. आणि प्रवासामध्ये बघा विष्णू सहस्त्रनाम घेतलं, वाचन करत करत पण प्रवास केला पाहिजे आपण, म्हणून विष्णू सहस्त्रनाम आणि ललिता सहस्त्रनाम. वंदे भारत म्हटलं, बघायचं काम नाही, त्याच्यात नाश्ता पण होता बघा. हा नाश्ता तुम्हाला दाखवते मी. जेवणच, नाश्ता म्हणण्यापेक्षा जेवण म्हटलं तरी परवडलं. पुरी, स्वीट पण होतं, केक, हे दही आणि बटाट्याची भाजी. खूप छान जेवण होतं वंदे भारत. सभी यात्रियों को सीधी सहायता के लिए पेंची स्टाफ से संपर्क करें. धन्यवाद. इथं बघा हळद दळायच्या वेळेस पहिली पूजा करून घेतली, म्हणून मग ते म्हटलं तुम्हीच करा आता. मग आम्ही पूजा केली तिथं. म्हणजे नंदेचा, सख्या नंदेचा मुलगा आहे, आणि पूजा करून झाली. मस्त पांजरीने पूजा केली, तुम्हाला दाखवलं मी पूजा. काय कशीला आता मिक्सर मध्ये टाइम होऊन जाईल तो.